ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बच्चू कडूंच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे। राजू शेट्टी। आजच्या आंदोलनाचा 5वा दिवस बघता शासनाची चीड येणारा दिवस आहे। ज्या सरकारमध्ये 20 वर्ष काम करणारा नेता असूनही शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे। शेतकरी दिव्यांग बांधवांसाठी अन्नत्याग करत आहे, शासन मात्र दुर्लक्ष करत आहे। हा चीड आणणारा क्षण आहे। आज ऑनलाईन बैठक आहे। आज बघू, उद्या एक दिवस सरकारला देऊ, मात्र 14 तारखेला संपूर्ण राज्यभर एकही रस्त्यावर कोणी दिसणार नाही। शासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलाय। पाहूया ते पुढे काय म्हणतात। काय सांगाल बच्चू कडूंच्या उपोषणाबद्दल आणि काय सरकारला सांगाल आपण? बच्चूभाऊंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। ज्या पद्धतीनं सरकार या उपोषणाकडे बघतंय किंवा ही परिस्थिती हाताळायला लागली आहे ते अत्यंत निषेधार्ह आणि चीड आणणारा आहे। गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ विधिमंडळामध्ये जो माणूस आपल्याबरोबर काम करतो तो शेतकऱ्यांचे दिव्यांगाचे प्रश्न घेऊन अन्नत्याग करतो आणि त्या आंदोलनाकडे ज्या पद्धतीनं दुर्लक्ष केले सरकारनं हे चीड आणणार आहे। काल मुख्यमंत्री शेजारच्या जिल्ह्यामध्ये अकोल्याला आलेले होते पण त्यांना चौकशी करावीशी वाटली नाही। या जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे इथून जवळ नागपूरला राहतात, काल ते मुख्यमंत्र्यांच्यावर असावेत पण त्यांनाही चौकशी करावीशी वाटली नाही। एखादा रेतीमाफी असेल तर त्याच्या वाढदिवसाला मात्र सवड करून यायला त्यांना वेळ मिळते, हे अत्यंत चीड आणणारं आहे। आणि म्हणून आज मी ऐकलं की आज ऑनलाईन काहीतरी बैठक आहे, त्या बैठकीमध्ये काय होतंय बघू। 7-12 कोरा याच्याशी ठाम आहेत बच्चूभाऊ, त्याचबरोबर दिव्यांगाच्या प्रश्नावरही ठाम आहेत। हे मुख्य प्रश्न आहेत, बाकीचे प्रश्न आहेतच पण हे मुख्य 2 प्रश्न आहेत। या संदर्भामध्ये काही ठोस निर्णय झाला नाही तर आम्ही उद्याचा एकच दिवस सरकारला देऊ। परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी 14 जूनला सकाळी 8 वाजल्यापासून महाराष्ट्रातल्या एकाही रस्त्यावर चिट पाखरू सुद्धा फिरणार नाही। ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, ज्यांना शेतकऱ्याचा 7-12 कोरा व्हावासा वाटतो, दिव्यांगांचे प्रश्न सुटावेसे वाटतात, अशा सगळ्या सामाजिक संघटना, सगळे राजकीय पक्ष, सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटनांनी याच्यामध्ये उतरावं आणि आज या आंदोलनाकडे सरकार ज्या पद्धतीनं बघायला लागलंय त्याचा निषेध म्हणून आपली संघटित ताकद दाखवावी असं आमचं एकमतानं ठरलेलं आहे। सिटीजन तुम्ही असं म्हटलं की ज्या ज्या ठिकाणी राज्यात मंत्र्यांचे कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी जाऊन मंत्र्यांना कळवा असं तुम्ही म्हटलं। हो, निश्चितच ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री महाराष्ट्रभर पोलिसांचा ताफा घेऊन मिरवत फिरत आहेत, दुसऱ्या बाजूला 40,000साठी 30,000साठी शेतकरी आत्महत्या करतायत। परभणीमध्ये तर नवरा बायकोने आत्महत्या केली, तरी सुद्धा सरकार हे जर गांभीर्याने घेणार नसेल तर या मंत्र्यांना त्यांच्या कार्यक्रमामध्ये जाऊन त्याचा जाब विचारा, वेळ प्रसंगी त्यांची गळपट धरा असं आम्ही सांगितलेलं आहे। हो, मला सांगा, काल जरांगे पाटलांनी आवाहन केलं होतं की सगळ्या शेतकरी संघटनाबद्दल माहिती नाही, या सगळ्या शेतकरी संघटनेबद्दल कोणीतरी चर्चा करावी आणि सगळ्यांच्या बरोबर संपर्क साधतोय आम्ही। ती चर्चा माझी आणि बच्चूभाऊंची झालेली आहे। मी स्वतः जरांगेशी बोलणार आहे। आम्ही सगळ्यांनी मिळून हे आंदोलन पुढे घेऊन जाऊ। प्रकृती खालावली आहे बच्चू कडूंची, दुसरीकडे प्रतिसाद सरकारकडनं काहीच मिळत नसल्याचं बोललं जातं। म्हणूनच आज त्यांच्या तब्येतीला बराचसा म्हणजे त्यांना त्रास व्हायला लागला आहे, उलट्या व्हायला लागलेल्या आहेत, क्रिएटिन वाढलेलं आहे। तेव्हा अशा परिस्थितीमध्ये सरकारनं या उपोषणाला जर का गांभीर्यानं घेतलं नाही तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही।